एक आणखी महत्त्वाची बातमी विधान परिषदेवरून काँग्रेस आणि ठाकरे गटामध्ये जुंपल्याची माहिती सूत्रांकडून मिळते। नाशिकमधील ठाकरे गटाचा उमेदवार हा कळीचा मुद्दा ठरलेला आहे। नाशिकमधील उमेदवार मागे घ्या अशी काँग्रेसची भूमिका असल्याची सुद्धा माहिती सूत्रांनी दिली आहे। उमेदवार मागे न घेतल्यास मुंबई शिक्षकाचा उमेदवार हा काँग्रेस कायम ठेवणार आहे। काँग्रेसची ठाकरे गटाने ही आक्रमक भूमिका मांडलेली आहे। नाशिकमधील ठाकरे गटाकडून संदीप गुळवे यांना मैदानामध्ये उतरवण्यात आले। तर या संदर्भात अधिक माहिती घेऊयात आमचे प्रतिनिधी सुनील काळे यांच्याकडून। सुनील, विधान परिषदेवरून आता काँग्रेस आणि ठाकरे गटामध्ये जुंपल्याचं समोर आलेलं आहे, काय अधिकचे अपडेट्स? आपण बघतो की विधान परिषदेच्या मुंबईतल्या पदवीधर आणि शिक्षकची जागा आहे, त्याचबरोबर कोकणची जी पदवीधरची जागा आहे त्या ठिकाणी कुठेतरी काँग्रेसने ही भूमिका घेतलेली आहे आणि काँग्रेसने त्या ठिकाणी मतदार जो आहे जो उमेदवार दिलेला आहे तो उमेदवार कायम ठेवण्याची भूमिका घेतलेली आहे। जोपर्यंत कोकणचा ठाकरे गटाचा उमेदवार मागे घेतला जात नाही त्यामुळे काँग्रेस आणि शिवसेनेमध्ये यावरून वादावादी होण्याची शक्यता आहे। अगदी धन्यवाद आपण दिलेल्या माहितीसाठी।